विद्यार्थी शाळेबाहेर जंक फूड टाळतील, पण घरीच रोज पिझ्झा, बर्गर, कोल्ड ड्रिंक्स खात राहिले तर बंदीचा परिणाम कसा होणार? यापूर्वी टी.एन. शेषन, गोरा खैरनार, महेश झगडे, विश्वास नांगरे पाटील, कृष्णप्रकाश यांची कामं गाजली. पण पुढं काय झालं? राजकारणात जशा लाटा येतात तशाच प्रशासनातही कारवाईच्या लाटा येतात का? जंक फूडवर बंदी, गुटखा तंबाखूचं काय? मुंढेंच्या आदेशावर शिक्षकांची छडी चालणार का? नमस्कार, मुद्दा जनतेचा मध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्रातील सर्व शाळांच्या 50 मीटर परिसरात जंक फूड विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय शाळांचे कॅन्टीन आणि विद्यार्थ्यांच्या खानपानविषयक इतर सुविधा यासंबंधीही नियम कडक करण्यात आले आहेत. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ही आणखी एक कारवाई सुरू केली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं हा निर्णय महत्त्वाचा आहे. त्याचं स्वागतच होईल. विद्यार्थ्यांमध्ये वाढता लठ्ठपणा, मधुमेह, ॲनेमिया आणि चुकीच्या आहारांच्या सवयी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र कोणताही निर्णय केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात किती प्रभावी ठरतो त्यावरच त्याचं यश अवलंबून असतं. कारण शाळांसाठी यापूर्वीही असे अनेक निर्णय घेण्यात आलेले आहेत. उदाहरणच घ्यायचं झालं तर शाळांच्या परिसरात गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांनाही अशीच बंदी आहे. दारूच्या दुकानांनाही बंदी आहे. प्रत्यक्षात याला पूर्ण आळा बसलेला नाहीये. याची अंमलबजावणी कोणी करायची, त्यांना संरक्षण मिळणार का, हा खरा प्रश्न आहे. अहिल्यानगरमध्ये गुटखाबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी पुढे आलेले मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांच्यावर हल्ला झाला होता. याची आठवण या निमित्तानं येते. शाळेजवळ जंक फूड विक्रीला बंदी घालण्याच्या निर्णयामागील उद्देश चांगला आहे. कारण सध्या शाळांबाहेर चिप्स, कोल्ड ड्रिंक्स, स्नॅक्स, रंगीत पेय, वडापावसारखे तळलेले पदार्थ आणि इतर जंक फूड सहज उपलब्ध असतं. अनेक विद्यार्थी डबा आणण्याऐवजी मधल्या सुट्टीत हेच पदार्थ खातात. या निर्णयानुसार खरोखरच यावर बंदी आणण्यात यश आलं तर याचे चांगले परिणाम दिसून येतील. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचं संरक्षण होईल. लहान वयातच चुकीच्या आहारांमुळे लठ्ठपणा, मधुमेह, रक्तदाब यासारख्या समस्या वाढत आहेत. जंक फूड सहज उपलब्ध नसल्यास त्याचं सेवन काही प्रमाणात कमी होऊ शकतं. पौष्टिक आहाराला प्रोत्साहन मिळेल. फळं, दूध, ताक, अंकुरित धान्य, घरचा डबा अशा पर्यायांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढू शकतो. आरोग्याविषयी जनजागृती होईल. हा निर्णय केवळ बंदीचा नसून शाळा, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये योग्य आहाराबाबत जागरूकता निर्माण करण्याची संधी आहे. यातून शाळांची जबाबदारी निश्चित होईल. शिक्षण विभाग, स्थानिक प्रशासन आणि शाळा व्यवस्थापन यांना नियमित तपासणी व अंमलबजावणीची जबाबदारी देण्यात आल्यानं जबाबदारी वाढेल. मात्र यासंबंधी काही प्रश्नही उपस्थित होत आहेत. मुख्य म्हणजे 50 मीटरची मर्यादा पुरेशी आहे का? कारण विद्यार्थी 50 मीटरच्या पुढे जाऊनही जंक फूड सहज खरेदी करू शकतात. त्यामुळं केवळ अंतराची अट पुरेशी ठरेल का, हा प्रश्न उपस्थित होतो. आणि त्यापुढे जाऊन बंदी घालायची तर ती कोणी आणि कोणत्या नियमानं घालू शकणार? दुसरं म्हणजे याची अंमलबजावणी कोण करणार? राज्यात हजारो शाळा आहेत. प्रत्येक शाळेभोवती नियमित तपासणी करणं, नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करणं आणि त्यावर सातत्यानं लक्ष ठेवणं हे मोठं आव्हान आहे. अर्थात ही सर्व जबाबदारी पुन्हा शिक्षण विभाग म्हणजेच शिक्षकांवर येणार. शिक्षकांना आधीच इतर भरपूर कामं दिलेली आहेत. याशिवाय बंदी घालायची म्हटलं की विक्रेत्यांसोबत वाद होतात. त्यामुळंच गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या बंदीची अद्यापही कडक अंमलबजावणी झालेली नाही. पोलीस यात रस दाखवितातच किंवा त्यांनाही वेळ मिळतोच असंही नाही. तसाच विक्रेत्यांच्या बाजूनही विचार करावा लागेल. शाळांसमोर अनेक छोटे हातगाडीवाले, चहाचे स्टॉल किंवा नाश्ता विक्रेते आपला उदरनिर्वाह करतात. अचानक बंदीमुळं त्यांच्या उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळं त्यांना आरोग्यदायी पदार्थ विकण्याचं प्रशिक्षण किंवा पर्यायी व्यवसायाची संधी देणं आवश्यक ठरेल. यामध्ये पालकांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची आहे. विद्यार्थी शाळेबाहेर जंक फूड टाळतील, पण घरीच रोज पिझ्झा, बर्गर, कोल्ड ड्रिंक्स आणि इतर घातक पदार्थ खात असतील तर या निर्णयाचा अपेक्षित परिणाम होणारच नाही. अनेकदा तर पालकच वेळ नसल्यानं डबा न देता विद्यार्थ्याकडे पैसे देतात आणि शाळेजवळ काहीतरी खाऊन घे असं सांगतात. यातून विद्यार्थ्यांना ही सवय लागत जाते. अशा परिस्थितीत बंदीपेक्षा सवय बदलणं अधिक महत्त्वाचं आहे. केवळ बंदी घालून
मुलांच्या सवयी बदलत नाहीत. त्यासाठी शाळांमध्ये पोषण शिक्षण, पालकांचं समुपदेशन, आरोग्यदायी कॅन्टीन, फळांचा दिवस, पोषण सप्ताह आणि आहारविषयक नियमित मार्गदर्शन आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना हे खाऊ नका एवढं सांगण्यापेक्षा हे खाल्ल्यानं काय फायदा होतो हे समजावून सांगितलं तर परिणाम अधिक चांगला होईल. शाळांच्या परिसरातील जंक फूडवर बंदी हा निर्णय योग्य दिशेनं टाकलेलं पाऊल आहे. परंतु त्याचे यश केवळ आदेशावर नाही तर प्रामाणिक अंमलबजावणी, पालकांचा सहभाग, शाळांची जबाबदारी आणि विद्यार्थ्यांच्या आहाराच्या सवयी बदलण्यावर अवलंबून असेल. जंक फूड हटवणं हे अंतिम ध्येय नसून आरोग्यदायी पिढी घडवणं हेच या निर्णयाचं खरं यश ठरलं पाहिजे. मात्र हे काम एकट्या तुकाराम मुंडे यांच्या विभागाचं नाही. त्यांच्या कक्षेत बसते तेवढा आदेश त्यांनी दिलाय. याला इतर संबंधित सर्व विभाग आणि समाज यांची साथ आवश्यक आहे. मुळात आपल्याकडे होतं काय की काही अधिकारी येतात, नियमांची कडक अंमलबजावणी करतात. ते जोपर्यंत त्या विभागात आहेत तोपर्यंत काही प्रमाणात फरक दिसतो. त्यानंतर पुन्हा परिस्थिती पहिल्यासारखी होते. हे अधिकारी काही काळ लक्षात राहतात, नंतर त्यातील काही विस्मरणातही जातात. यापूर्वीचे मुख्य निवडणूक आयुक्त TN शेषन, महापालिका आयुक्त म्हणून गाजलेले गोरा खैरनार, महाराष्ट्रात एकेकाळी विविध विभागात काम केलेले महेश झगडे, पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील, कृष्ण प्रकाश अशा काही अधिकाऱ्यांची उदाहरणं देता येतील. त्यांनी त्यावेळी आपल्या विभागात वेगळं काम करून दाखवलंय. अर्थात या अधिकाऱ्यांनी जे काम केलं ते नवे कायदे करून अगर नियम करून नाही. कायदे संसद आणि विधिमंडळानं बनवलेलेच आहेत. अधिकारी कायदे बनवत नाहीत, त्यांची फक्त अंमलबजावणी करतात. त्यामुळं अधिकारी बदलून गेले म्हणजे कायदा बदलत नाही, तो तिथंच असतो. त्याची अंमलबजावणी करण्यात फक्त फरक असतो. अशा अधिकाऱ्यांना लोक डोक्यावर घेतात. मात्र ते बदलून गेल्यानंतर नव्याने आलेल्या अधिकाऱ्यांकडून असं काम झालं नाही तर त्यांना जाब विचारला जात नाही. त्यामुळं अंमलबजावणीची साखळी तुटत राहते. जसं सरकार बदलत राहतं, मंत्री बदलत राहतात, धोरणं बदलत राहतात, तसं अधिकारी बदलून गेले की प्रशासकीय कामही बदलतं. खरं तर कायदा आणि नियम तेच असल्यानं असं होता कामा नये. पण राजकीय लाटा जशा येतात तशाच या प्रशासकीय कारवाईच्या लाटा येतात आणि जातात. अर्थात काही अधिकाऱ्यांच्या कामामुळं आपल्याकडं कायदे आणि नियम काय आहेत याची तरी माहिती लोकांना होते, हेही कमी नाही. आपली प्रशासकीय रचना याला कारणीभूत आहे. कोणी एक विभाग किंवा कोणी एक अधिकारी दीर्घकाळ लोकांना अपेक्षित असलेलं कामं करू शकेलच असं नाही. आता हेच पहा ना, तुकाराम मुंडे यांना आधी काही नेत्यांकडून विरोध झाला. आता त्यांच्याच विभागातील कर्मचाऱ्यांनीही त्यांच्या विरुद्ध तक्रारी करायला सुरुवात केली आहे. त्यांच्या विभागातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे तक्रार केली. मुंडे यांच्या कारवायांच्या दणक्यामुळं आम्हाला जास्त काळ काम करावं लागतंय, सुट्टीही घेता येत नाही, अशी त्यांची प्रमुख तक्रार आहे. आपल्याकडं प्रत्येक विभागात मनुष्यबळ आणि तेथील कामाची रचनाच अशी आहे. त्यामुळं वरिष्ठ अधिकाऱ्यांची कितीही ठरवलं तर त्या यंत्रणेची पुरेपूर साथ असल्याशिवाय काम होऊ शकत नाही. यातील अनेक निर्णय हे धोरणात्मक स्वरूपाचे असतात. त्यातही अधिकारी फार काही करू शकत नाहीत आणि येथेच घोळ होतो. उपलब्ध यंत्रणेच्या मर्यादा लक्षात घेऊन चांगलं काम करण्याची इच्छा असलेल्या अधिकाऱ्यांनाही मर्यादा पडतात. आता या वडापाव बंदीच्या निर्णयाचे असंच आहे. त्यांच्या अधिकार क्षेत्रापुरता आदेश मुंडे यांनी दिलाय. मात्र त्यापुढे जाऊन अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेचं काय? त्यांना कामाला कोण लावणार? ते कसं काम करणार? यावर याचं यश अपयश अवलंबून आहे. मात्र यामुळं एका गंभीर प्रश्नाला वाचा फुटली. यावर आता चर्चा होईल. ज्यांना बोध घ्यायचा ते घेतील. काही विद्यार्थ्यांनी जरी स्वतःहून जंक फूड बंद केलं तरी बरंच काही यश मिळालं असं म्हणता येईल. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला यावर आपलं मत काय आहे आम्हाला कॉमेंट करून जरूर कळवा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला भेडसावत असलेल्या मुद्द्यांवरील चर्चा ऐकण्यासाठी पाहत रहा मुद्दा जनतेचा, फक्त आय लव्ह नगरवर.